स्वागत आणि स्वागत करते क्रिक बिग बस सांभाळणारे आमचे डॉक्टर अनिल पराडकर सर यांचा सुद्धा स्वागत करते आमचे कॅमेरामन दादा त्यांचा सुद्धा आणि यूट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून घराघरात स्पर्धा पोहोचवणाऱ्या आमच्या यूट्यूब माध्यमांचा सुद्धा तसेच आमचे स्कोर बुक किरण मोनकर यांचा सुद्धा स्वागत करतोय. आणि मैदानाची भूमिका घेऊन जाते. मैदानाशी चालू असलेलो आजच्या दिवसातलो दुसऱ्या क्रमांकाचा सामना आई भैरवी मोंड विरुद्ध जय बजरंग मळी. नाणेफेकीचा कौल लागलो तो मोंड संघात आई भैरवी मोंड संघाच्या बाजून क्षेत्ररक्षण स्वीकारला. रापण सजली गेली आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानात होती जय बजरंग मळी संघाच्या बाजून. आणि सलामीचा षटक घेऊन गोलंदाज सुद्धा सज्ज झालो. नितीन केळुसकर सिंहगर्जना केरवाडा एक्सप्रेस एक काळचा एक वेगवान गोलंदाज नावाजलेला गोलंदाज. आज वय वर्ष जवळजवळ 50च्या उंबरठ्यावर पण गेली 30 वर्ष क्रिकेट खेळता आणि आपला अनुभव दाखवून देता. सुरुवात होता ह्या सामन्यात पंचांचं हिरवं कंदील या सामन्यासाठी सुद्धा थोडंसं गफलत होता. पंच वाईटची खूण दाखवतात. वन बाउन्सची सुद्धा इशारा मिळता म्हणजे धोक्याची घंटी पहिल्या चेंडूवरती. थोडंसं फंबल होता. नितीन केळुसकर सारखे अनुभवी गोलंदाज तो काहीतरी थोडासा दडपण असता. पहिल्यांदाच सामना खेळताना पहिलो दिवस पहिलोच सामना पहिला षटक जबाबदारी होती. जबाबदारी दिली गेली या खांद्यावर आणि सुरुवात सोयर चेंडूनिशी एक अवांतरीशी धावसंघाच्या त्याचा माझा मोठो फटको खेळायचा होतो. इरादो मोठो होतो पण चेंडूचो आणि फटको चांगलो आणि सुरक्षित क्षेत्र सुद्धा बुगवला. चौकारांशी स्वतःचा खाता खोलता. राज केळुसकर सलामी गेलेलो स्ट्राईक यांच्या दिशेक आणि अनिल कोंडे त्याची साध्यता नॉन स्ट्राईक यांच्या बाजूक उभं राहा. स्वतःचा खाता खोलतात. चौकारनिशी राज केळुसकर लागत या मैदानावरती. राज आजपर्यंत केलेला आता मात्र एक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चांगलं फटको वन बाउन्स चेंडू आकांड्याच्या पार जाता गडग्याक जाऊन आदळता. या षटकातलं दुसरं चौकार सुद्धा बुगवता. थोडंसं खराब षटकाची सुरुवात नितीन केळुसकरच्या माध्यमातून. एक काळ होतो एक वेळ होती की चेंडू नजरेक सुद्धा दिसत नाही. हाता पाय लागान सुद्धा चौकार जायचे इतको गतिवान गोलंदाज. पण जसा वय वाढत झाला तशी चेंडूतली गती कमी झाली. चांगली सुरुवात झाली जय बजरंग मळी संघाच्या बाजून आणि चांगली सुरुवात करून देतात दर्जेदार सुरुवात करून देतात राज केळुसकर. लिलावात चांगली बोली लागली गेली. आता मात्र एक चांगलं फटको फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू अडवला जाता. तोपर्यंत दोन्ही फलंदाज धावान एक धाव पुरी करतात. धाव संख्येचा आकडा जाऊन पचता तो दुहेरी अंकात तो म्हणजे 10. पॉवर प्लेचा षटक 5 षटकांचा सामना. पहिला षटक या पॉवर प्लेचा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त तुमका 2 क्षेत्ररक्षक ठेव गावतले म्हणजे अख्ख्या मैदानाचे मालक हे दोघच जण असतले. आता मग उजवी एसटीच्या बाहेर शप्पल झालो. हवाई फायर चेंडू हवेत आणि चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाता. एकापेक्षा 3 क्षेत्ररक्षक चेंडू वापरत जाऊन पोहोचतात. चांगला क्षेत्ररक्षण ठेव बघू गावला. पंचांचा निर्णय काय होता तो बघू. फक्त 2 धावात चांगला अडवलो गेलो चेंडू. खरोखर या क्षेत्ररक्षणाची टाळ्या वाजवू हरकत नाही कारण बरीच धाव घेऊची लागली चेंडूपर्यंत पोहोचासाठी. आणि एकीचा बळ काय असता टीम वर्क काय असतात हे क्षेत्ररक्षण करताना दिसा दिला. एक डझनी धाव संख्येचा आकडो स्कोर बुक वरती तयार झालो तो म्हणजे 12. षटक क्रमांक 1 अजून सुद्धा चालू. पुन्हा एकदा एक शैलीदार फटको पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतो तोपर्यंत चेंडू मात्र आकांड्यात जाऊन आदळलेलो हा आणि हो सुद्धा चौकार. मागडा षटक सुरुवात झाली आणि अजून काय संपाचा नाव घेणार नाही. धाव संख्या झाली 16. पहिला षटक चालू. 5 षटकांचा सामना. एक दर्जेदार सुरुवात करून देतात राज केळुसकर आणि अनिल नावाचे दोन्ही फलंदाज. पुढचो चेंडू नितीनचो. आता मात्र स्टेप आउट झालो. बॅटची वरची काढून एसटी कपाळापासून चेंडू जाता. शॉर्ट फाईन लेगचो क्षेत्ररक्षक चेंडू वरती धावान अडवता. तोपर्यंत दोन्ही फलंदाज धावान एक धाव संख्या पुरी करतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्याची खूण सुद्धा पंचांकडून बघू गावली. धाव संख्या झाली बिन बाद 17 आणि 17 म्हणजे मी कायम सांगित असते खतरा. खतरा कोणासाठी येणाऱ्या गोलंदाजासाठी का जो गोलंदाजी करीत त्याच्या समोर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी ते येणाऱ्या चेंडूवर समजतला. GSPL
गाबी समाज प्रीमियर लीग पहिला वहिला सीझन स्पर्धेचं दुसरं दिवस सकाळचा सत्र चालू. एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्या गाबी समाजातल्या खेळाडूंसाठी, नवीन उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करतो आपलं गाबी समाज. मुंबईसारख्या शहरात, या नवी मुंबईसारख्या शहरात सुद्धा मैदान उपलब्ध करून देणं, एवढी सगळी तजवीज करणं तेवढा सोप्या नसता, कारण 2च दिवस आपल्याकडे असतात आणि स्पर्धा भरवची म्हणायची झाली तर 2 दिवसाची स्पर्धा असली तर त्याच्या पाठी 1.5 महिना आधी लागायचा लागता. अगदी लहानात लहान वस्तूपासून मोठ्या वस्तूमध्ये सगळ्या गोळा करूच लागतात, जवळ करूच लागतात, त्यामुळे सांभाळूच लागतात. आणि या सगळ्या सोप्या केल्याने आता म्हणजे भावेश मित्तर, संकेत कुबल, वासू मुंडगेकर, दिलीप कुबल आणि त्यांचे सहकारी सुद्धा काल सुद्धा आभार झाले होते. आज पुन्हा त्यांचे आभार मानतोय, कारण त्यांच्याने एक संधी तयार करून दिली आणि जरा वेगळ्या पद्धतीत आपली गाबी समाजची ही स्पर्धा भरवली जाता. पहिल्यांदाच ऑक्शन झाला, चांगल्या खेळाडूंना चांगली बोली लागली गेली. कल्पेश केरकर सर्वाधिक बोली लागलेलो फलंदाज, एक ऑलराऊंडर पद्धतीचा खेळाडू. काय खेळ केल्यानंतर तुम्ही ह्याच्या अगोदरच्या सामन्यात बघलास आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरलो. त्याला किती इतकी बोली लागली ह्या त्यांनी दाखवून दिल्या. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. रोहन लोणे दुसरा षटक घेऊन. आता मात्र मोठो फटको खेळायचो, फटको फासता चेंडू होत, चेंडूच्या खाली एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक पोहोचले आणि हाताच्या गुळमात जाऊन चेंडू पडताना पहिला कलाम लागला जाता, पहिलो धक्को बसता जय बजरंग मळी संघाक. मी सांगलो होतंय 17 म्हणजे खतरा आणि खतरा ठरलो तो जय बजरंग मळी संघाच्या फलंदाजाक. काय सुरुवात रोहन लोणेची, एक दर्जेदार सुरुवात आपल्या गोलंदाजीतून आपल्या संघासाठी करून देता रोहन लोणे नावाचे गोलंदाज. नाना नाईक, किशोर भगत, राजन घाटवळ यांच्या तालमीत तयार झालेले अनुभव आपलं सगळं ह्या नवीन खेळाडूंका त्यांच्याने दिल्यानी आणि आपल्या हाताखाली नवीन पिढी घडवली आणि ही पिढी हे प्रदर्शन मांडता. नवोदित जाणारा फलंदाज मैदानाच्या दिशेने पावला चलतात. अक्षय बांदकर थोडंसं स्वस्तात गारत झालो पहिलो गडी, पण चांगली सुरुवात झाली. जर धावगतीचा विचार करशाल जय बजरंग मळी संघाचो तर चांगली सुरुवात, जरी गडी बाद झालो तर एक चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकात धावसंख्या झाली होती 17, दुसरा षटक चालू झाला आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालो. पुढचा चेंडू घेऊन षटकातलो रोहन लोणे. आता मात्र एक यॉर्कर पद्धती छोडसो चेंडू बोगलो खडून काढलेला फटको अलॉंग द कार्पेट खेळलो जातं. एका धावेचा प्रयत्न झालो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा दिसणार नाही. कमालीचा क्षेत्ररक्षण, सुरेख फेक सुद्धा अगदी एसटीच्या जवळ. जास्त मेहनत सुद्धा अक्षय कुमुर्लेकरला करू गावली नाही. आज एसटीच्या पाठी अक्षय कुमुर्लेकर दिसता, तर काल सुमित कुमुर्लेकर आठवा. कालच्या दिवसात एसटीच्या पाठी 2 एसटी उडवले, 4 झेल सुद्धा पकडले. माफ करा, 4 एसटी चित केले, 2 झेल पकडले. कमलीचा एसटी रक्षक काल सुमितच्या माध्यमातून बुगावला आणि त्याचा धाकटो भाव पुन्हा एकदा तेच एसटी सांभाळता. म्हणजे दोनही भावांका नक्कीच हे एसटी रक्षणाचे धडे गिरवले गेले होते. गोलंदाजी मात्र सुरेख रोज लोण्याची. आता मात्र एक स्लोअर पद्धतीचा शॉर्ट हँड पद्धतीचा चेंडू होतो, एक धाव पुरी केली गेली. राज केळुसकर सुद्धा ह्या चेंडूवरती थोडंसं फसता. नक्की खायच्या क्षेत्रात चेंडू खेळा होतो ह्याचा विचार कर सर. चेंडू मात्र एकच धाव खर्च करून जाता. धाव संख्या झाली ती 19. जी धावगती वाढत होती, वेग चाडत होती, एका काहीतरी आळो घातल्याने, लगाम लावल्याने ती मात्र रोहन लोणे नावाच्या या गोलंदाजान आता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत एक धाव पुरी गेली. स्वतः चेंडूपर्यंत जाऊन पोचलो, हाताच्या गुळमात जाऊन चेंडू अडवता आणि एकच धाव या चेंडूवर सुद्धा खर्च होता. एखादा षटक जरी महागडा ठरला तरी दुसऱ्या षटकात कमबॅक कसा करू घ्या आई भैरवदी मोंड संघाच्या या गोलंदाजाकडून शिकायचा. धाव संख्या झाली 20. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू. राज केळुसकर सुद्धा थोडंसं गडबडताय चेंडूवर. चेंडू गती कमी, आपण टप्प अचूका आणि अचूक टप्प्याच्याच माऱ्यामुळे चेंडू निर्धाव बुगवतात. पुन्हा एकदा लेग कट पद्धतीचा चेंडू होतो, झेल साठी अपील केला गेला पंचांनी बॉटवरती. स्वतः राज केळुसकर सुद्धा सांगतात की मी आउट आहे, कारण माझ्या बॅटची कडा घेऊन सुद्धा चेंडू यष्टीरक्षक गुळमात जाऊन पडलो. आणि एका खेळाडू व्यक्तिमत्व म्हणतात, खेळाडू वृत्ती म्हणतात, कारण एखादा फलंदाज उभं राहिलो असतो पंचांचा निर्णय येईपर्यंत की पंच बोट वर करतात का नाही, पण स्वतः राज केळुसकर सांगतात की मी बाद आहे आणि दुसरं धक्को बसता राजच्या स्वरूपात. कमालीची गोलंदाजी रोहन लोणे मात्र करून जात आपल्या संघासाठी. 2 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली या
2 गडी बाद 20. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला तर धावसंख्या झाली होती 17 नंतर खतरा ठरलो तो रोहन लोणे. या षटकात 2 गडी गारद करता 2 मोठे धक्के देता जय बजरंग मळई संघात. आता मात्र संघाचा कर्णधार तारणहार मालक घोड्याकार प्रशांत बाबल मैदानाच्या दिशेने. दरम्यान तिसऱ्या षटकात सुद्धा सुरुवात होता डावखऱ्या शैलीचा गोलंदाज सचिन टाक्कर गोलंदाजीसाठी सज्ज झालो. बऱ्याच वेळा कमी गोलंदाजी करताना बघा होता, पण आता सध्या आपल्या संघासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळता. कारण सलामीसाठी येणारो फलंदाज डावखऱ्या शैलीत फलंदाजी करता, डावखऱ्या शैलीची गोलंदाजी सुद्धा, आणि एका लेफ्ट हँड गोलंदाजाक चेस करणं थोडासा कठीण होता. दोन्ही नवोदित फलंदाज सध्या तरी मैदानात अक्षय बांधकर स्ट्राईक यांच्या दिशेत समोरच आहेत. तो सचिन टाक्करच्या गोलंदाजी 2 षटकांचा खेळ पुरो झाला. धावसंख्या झाली या 2 गडी बाद 20. शेवटची 3 षटका शिल्लक. सचिनच्या षटकात तो पहिलो चेंडू. आता मात्र सचिनचा स्वागत होता. चेंडू सीमा पार होता का नाही, चांगला प्रयत्न होतो, पण क्षेत्ररक्षक कपाळापासून चेंडू दर्शकांना जाऊन पोचता. आणि खराब चेंडू होतो. आधी षटकार सुद्धा पंच सुद्धा नोची खूण, म्हणजे चेंडूचं काउंट जाऊच्या आधी 7 धावा खर्च होतो त्या चेंडूवरती. जी धावगती काहीतरी थांबलेली ते का पुन्हा वाढीव भर करता तो सचिन टाक्कर नावाचा गोलंदाज. एक खराब चेंडूची सुरुवात, फ्री हिटची संधी, नामी संधी अक्षयसाठी. पुन्हा एकदा मात्र खणून काढलेलो फटको. लॉंगाच्या क्षेत्रात चेंडू उडवलं गेलो. एका धावेचा प्रयत्न आणि एकाच धावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येचा आकडो झाला तो 28. तिसरा षटक चालू, काहीतरी कमबॅक करूचा लागत. ज्या पद्धतीची गोलंदाजी रोहन लोणे करून गेलो आपल्या संघासाठी, तशा पद्धतीची गोलंदाजी करूची लागत सचिन या गोलंदाजाक. आता मात्र स्लोअर गतीचो चेंडू. आता मात्र खयचो क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचायचो नाही, कारण क्षेत्ररक्षक उपलब्धच नाही. बघता बघता ह्यो सुद्धा चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या झाली 32. महागडा षटक सुरुवात होतात पुन्हा एकदा. तिसरा षटक क्रमांक 3 सचिन टाक्करचा पहिलो चेंडू नो, त्या चेंडूवरती एक मोठा फटको. षटकार दुसरो चेंडू वरती 1 धाव अंतर. आता चौकार सुद्धा. खळ्यात जसा मुगडो घेऊन शान सारवतो तशा पद्धतीचा आडिया पेटना खेळलो प्रशांत बाबल, स्वतः कर्णधार संघाचो, आणि अशा जागेवर खेळलो की नक्कीच आपल्या संघासाठी स्वतःसाठी 4 धावा जवळ केल्यात. सुसाट सुटलेल्या धावसंख्या खत्री आळू घालूचो लगात, खत्री बाण घालूचो लगात. पुन्हा एकदा जोरदार हिट करूचो तो चेंडूचो, मात्र बॅटचो काही संपर्क नाही झालो. पण एक निर्धाव चेंडू बघू गावता. थोडासा समाधान व्यक्त करीत असं आपल्या गोलंदाजी सध्या तरी सचिन अशाच पद्धतीचे चेंडूचो मारो करूचो लगात, कारण गरज आहे सध्या तरी. कारण धावसंख्येचो रतीब जो वाढत जाता तो थांबवचो लगात. धावसंख्या झाली 32. षटक क्रमांक 3 चालू. षटकातले बरेच चेंडू अजून बाकी आहेत. चांगलो चेंडू, या चेंडूसाठी नक्कीच कौतुक करूचा लागत. प्रशांत बाबल सारखो फलंदाज सुद्धा थोडस बीट झालो या चेंडूवरती. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होतो. दोन चेंडूचा खेळ पूर्ण झालो तरी धावसंख्या आता थेच थांबून रवली म्हणजे 32. या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतले. या 2 चेंडू किती धावा खर्च करता, त्या चेंडू निर्धाव जातात. बोललाक आणि फुल्लाक गाठ पडाक नक्की चेंडू निर्धाव बुक गावली. एसटीच्या पाठी चांगला एसटी पुन्हा एकदा मोठ्या भावाचं रूपांतर आता बारको भाव सुद्धा घेऊन दिलो. कालच्या दिवसात मागशी मी सांगले होते की सुमित कुमुर्लेकर 4 स्टंप केल्यान 2 झेल पकडल्यान. आता अक्षयने सुद्धा 2 झेल पकडलेत आणि 4 स्टंप आजच्या दिवसात करता काय, म्हणजे भावाची बरोबरी तो धाकटो भाऊ करता काय.
पहिलो चेंडू खराब मारो झाल्यानंतर कमबॅक कशी करतात या सचिन दाखवून देतात आपल्या गोलंदाजीत. प्रशांत सारख्या फलंदाज उभं करून ठेवलं. आता मात्र एक दामी संधी तयार झाली. क्षेत्ररक्षक खै हलाचा सुद्धा लागणार हाताच्या वळात जाऊन चेंडू पटाय हो सुद्धा नो चिखून पुन्हा एकदा खराब चेंडू. एक चेंडू चांगलं होतं पण खैतरी सीमारेषेच्या पुढे जाऊन पावला पडतात आणि पंच दंड म्हणून फ्रीडची खूण सुद्धा दाखवतात. आणि प्रशांत बाबुलचा सुद्धा जीव भांड्यात पडलो असा म्हणा हरकत नाही, कारण ते काय माहित होतं माकता डगआउटच्या दिशेने चाललाच होता पण पंचांनी काहीतरी जीवनदान दिला नोची खूण दाखवून. फ्रीडची नामी संधी नक्की जो सुद्धा चेंडू सीमा पार चौकार इरला मार्गे धुरला करीत जाणारो चेंडू आकांड्याच्या पहिल्यात जाऊन गडग्याक आदळलो आणि 3 षटकांचा खेळ सुद्धा पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली 2 गडी बाद 38. षटक चांगला सुद्धा होता आणि षटक खराब सुद्धा ठरला, कारण 18 धावा खर्च करताय षटकात जवळजवळ सचिन टाक्कर आपल्या गोलंदाजीत. काहीतरी थोडासा दडपण होता, लांबचा प्रवास करून दिले ते गोलंदाज फलंदाज. प्रवासाचो काहीतरी थोडंसं क्षीण असतात मरगळ असतात पण काहीतरी बाजूक ठेवची लागा. जो आपण एका संघासाठी खेळतो प्रतिनिधित्व करतो खेळ साकारतो त्या फक्त खेळ आणि खेळच दाखवतो लागात. ज्या पद्धतीची गोलंदाजी रोहन लोणेने केली पुन्हा एकदा तोच विश्वास रोहन लोणेवर दाखवतात आणि आपल्या संघासाठी चौथा आणि स्वतःसाठी दुसरा षटक घेऊन सज्ज होणारा गोलंदाज रोहन लोणे. समोर फलंदाज 2 चौकार निशी खेळणार प्रशांत भाबल. शांत आणि संयमी सुद्धा खेळी बुगवता प्रशांतच्या माध्यमातून. 38 अशी धावसंख्या शेवटच्या 12 चेंडूर आणखी 20-25 धावसंख्या जवळ झाली तर एक सन्मानजनक स्कोर होईल आणि एक चांगली लढत सुद्धा बुगाव दोन्ही संघात. कारण फलंदाजचो भरणो हा तो जे आई भैरवदेवी मोंड पॅकर संघात. रोहनचो पहिलो चेंडू पुढे सरसावलो फटक्यासाठी पण चेंडूने बॅटचो काय संपर्क नाही झालो. परिणामी एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी रोहन करता नक्कीच आपल्या संघासाठी. प्रशांत भाबल सारख्या फलंदाजाक थोडस विचार करू लावणारो चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट जाता. आता मात्र फटको बसता चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करू ना आणि कसली चूक होणार नाही. अनुभवी क्षेत्ररक्षक नितीन केळुसकर चांगला झेल टिपता आणि प्रशांत नावाचा खेळ पुरो होता. तिसरं धक्को बसता जय बजरंग मळे संघात. आता मैदानात उभ्या राहायचं होतं अशा क्षणात आपली गडी बांधून डगआउट मध्ये येणं म्हणजे आपल्या संघासाठी काहीतरी अडचण ठरा शकता. कारण धावसंख्या थेस थांबना 34 षटक चालू 2 चेंडूचा खेळ पुरो झालो. धावसंख्या झाली 38 गडी बाद झाले 3. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. या शेवटच्या 10 चेंडूवर किती धावसंख्या जवळ करता प्रणित बांदकर. मैदानात जाणारे नवीन पावलं प्रशांत भाबलची जागा प्रणित बांदकर आणि स्ट्राईकवर पोहोचायच्या आधी प्रणित बांदकर साठी बक्षिसीला 3 षटकारासाठी म्हणजे षटकाराची हॅट्रिक साधली गेली प्रणितच्या बॅटमधून. तर अजित बांदकर यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. आणि नक्कीच एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर जो मित्र प्रणित बांदकर एसी असाने फ्रीज असाने हात लावल्यान काय चालू जाता किती बंद पडलेला असला तरी इतको अनुभव आहे का इलेक्ट्रॉनिक्सचो. आता एक क्रिकेटचा अनुभव दाखवतो लगात. आणि गरजा धावसंख्या झाली 38 10 चेंडू शिल्लक अधिक 20-25 धावसंख्या आणखी जवळ केली तरी चांगलोच धावसंख्या सुद्धा तयार होईल. उजव्या एष्टीच्या बरोबर बाहेर चालणं भरकटणारो चेंडू एक खराब चेंडूचो मारो झालो. ईदभर तवसाने हातभर बी त्यातलो चेंडू बुक गावता. पंच वाईटची खूण दाखवतात. पंचांक सुद्धा थोडस व्यायाम करूची संधी गावली आहे. सकाळच्या सत्रात हालचाल करूची संधी गावली. नक्कीच आकाशाची दिशेन वर हात करूची सुद्धा संधी ते शोधतात. खराब क्षेत्ररक्षण लाखाचे एकाक आणि क्षेत्ररक्षक पडला. बोकाचा रूपांतर झाला. चौकारा चेंडू अडवतो तो संघासाठी 4 धावा वाचवचे होते. असा खराब क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी अडचण ठरा शकता. धावसंख्या झाली 43.
काय फटको खेळायला गेलो प्रणित बांदकर आपल्या संघासाठी. आता मात्र एक जोरदार हिट मारू शकते पण चेंडू मात्र फसवतो कारण बॅट आधी फिरता चेंडू सावकाश जाता कारण चेंडूत गती कमी होती. थोडीशी लक्ष नजर ठेवची लागत घारीसारखी गरुडासारखी करडी नजर ठेवची लागत चेंडूवर सुद्धा फलंदाजी करताना. कारण रोहन एक अनुभवी गोलंदाज हा एका चांगल्या मोठ्या संघापासून खेळता आणि आपला अनुभव सुद्धा गोलंदाजी करून दाखवता. पुन्हा त्या लेग पद्धती चेंडू आत्मधुर जेष्टीचे बाहेर शपल झालो चेंडू हवे तर चेंडूच्या खाली क्षेत्र चेंडू अडवाय पडतो. हे सुद्धा चेंडू सीमा पार. नक्की अजून एक चौकार प्रणित बांदकरच्या बॅट मसून. जर चौकारासाठी बक्षीस लागला असतं तर नक्कीच भेटलं असतं पण षटकारासाठी हा आणि त्या सुद्धा हॅट्रिक साठी. सत्तेचाळीस अशी धावसंख्या स्कोअर बुक वरती तयार जाताना ही आकडो तयार कोण करतात तर प्रणित बांदकर. 2 चौकार ही साजेशी खेळी करता आपल्या संघासाठी. इन्स्टाचं लवर म्हणा हरकत नाही. प्रणित बांदकर इन्स्टाला फॉलो करशाल तुमका त्याचे रील्स आणि रील्स बघतले. 6 पॅक बायसेप ट्रायसेप काशातच कमी नाही. आणि आता मैदानात सुद्धा बघा फटके किती ताकदीचे खेळता. असेच फटके खेळायचे लागतील. 47 अशी धावसंख्या. चौथा षटक चालू. रोहन लोणेसारख्या चांगल्या गोलंदाजाक सुद्धा 2 मोठे फटके खेळान गेलो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी पावलं होतं अडचण ठरा शकता का सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज. तुफान रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजात बुक गावली. अगदी घोड्याची धाव धावले आणि 2 धावा सुद्धा पुरे केल्यानी 4 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली अर्ध्या शतकाच्या उंबरट्याच्या जवळ ती म्हणजे 49. 3 गडी बाद 49 अशी धावसंख्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. हाणामारीचा षटक अर्ध्या डझनाचो आकड्याचो खेळ बाकी. जोखमीचा आणि महत्वाचा षटक शेवटचा षटक. या शेवटच्या 6 चेंडूवरती निर्णय बदलता बऱ्याच वेळा आपणास निर्णय हातात मिळत. विजय गोडधाव करणारो संघ सुद्धा पराजयात कारणीभूत ठरते शेवटच्या षटकात. असा षटक घेऊन खयचो गोलंदाज सज्ज होईल. तसेच तांबर्डेक गावचे रहिवासी आणि आमचे मित्र संकेत कुबल यांचे वडील श्री अरविंद कुबल साहेब यांचा सुद्धा आगमन झाला. शब्द सुमनाने मी त्यांचा स्वागत करते आणि विनंती करते आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचा हा आणि या स्पर्धेचा आनंद घेऊचा. शेवटचा जबाबदारीचा जोखमीचा षटक घेऊन अक्षय धुरत. समोर फलंदाज शेवटच्या षटकात तो पहिलो चेंडू खाली राहणारा चेंडू एक वेगवान चेंडू. चेंडूत गती बघा किती या. अक्षय धुरत आणि अक्षय बांदकर असा समीकरण मैदानात बुक गावता. अक्षय धुरत वर चढ ठरता पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण जाताना. अक्षय बांदकर सारख्या फलंदाजाचा चेंडू समाजलो सुद्धा इतक्या गतीत चेंडू यष्टीरक्षकाच्या गुमात जाऊन आदळलो. चेंडू निर्धाव जाता 5व्या षटकातलो पहिलो चेंडू. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 49. गडी बाद झाले 3. जय बजरंग मळई संघ. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू वेगवान जाणारा चेंडू. हे सुद्धा चेंडू निर्धाव जाता. हे निर्धाव चेंडू काहीतरी महाग पडा शकतात. निर्णय बदला शकता. धावसंख्या थयस थांबना ती म्हणजे 49. 60-70 गाठूची लागत तर मोठे फटके खेळायचे लागतील. हवाई फायर करूची लागत. चेंडूची लिंबा करूची लागतली. लांबचे फटके खेळायचे लागतले. ठेवणीतले फटके खेळायचे लागतले. जी आपली अस्त्र आहेत शस्त्र आहेत जी क्रिकेट मध्ये ती बाहेर काढूची लागतली. अनुभवाची अस्त्र अनुभवाची शस्त्र. आणि बोलाक आणि फुलाक गाठफडाक मोठो फटको खेळलो गेलो पण फटको काहीतरी फसता. ताकद कमी पडता. टायमिंग काहीतरी चुकता आणि गडी बाद जाता. अक्षय धुरत भारी पडता दुसऱ्या अक्षयार आणि गडी बाद होणारो संख्या क्रमांकात ती म्हणजे 4. जे बजरंग मळई संघ धावसंख्या थयस थांबना ती म्हणजे 49. जर प्रणित बांदकरला काहीतरी संधी मिळाली ते चांगले फटके बघू शकतात. आतापर्यंत चांगल्या चौकारांशी फलंदाजी करता आपल्या संघासाठी. नवीन जाणारा फलंदाज योगेश सारंग. शेवटचे 3 चेंडू शिल्लक.
काय गोलंदाजी करता अक्षय धुरत. नक्कीच असा वाटत होता. एक धावसंख्या 60 65 70च्या जवळपास जात. अजून अर्धशतक पुरा होक सुद्धा एक धावेची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक. सन्माननीय विजय कोयंडे साहेब यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचा आणि आसनस्थ होचा. षटकातलं पुढचं चेंडू अक्षय धुरत योगेश सारंगसाठी. पंचांकडे जोरदार दाद मागली जाता लेग बिफोर विकेट साठी आणि एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होतो पण पंच मात्र आपला बोट आकाशाच्या दिशेने वर करतात. म्हणजे काय गोलंदाजी अक्षय धुरत. मात्र धावचीच्या स्वरूपात प्रणित बांधकर बाद जातं कारण त्या स्ट्राईक यांच्या दिशेत जाऊचं होतं कारण चांगले फटके खेळत होतो आतापर्यंत आपल्या संघासाठी. थोडस पाठी जाऊन धावसंख्येचा विचार करशाल तर 4 चेंडूंचा खेळ पुरो झालो. धावसंख्या थोड्याच थांबाना ती म्हणजे 49. जसा एखादी ट्रेन कोकणात जाता काहीतरी एखादा चिपळूण नाही तर सावरडा स्टेशन लागता आणि त्या क्रॉसिंग लागल्यानंतर जो सिग्नल लागता लाल तो लालच राहता. असं लाल सिग्नल सध्या जय बजरंग मळी संघासाठी रोलो. त्याचं हिरवं करूच असं तर शेवटच्या 2 चेंडूवर मोठे फटके खेळायचे लागतले. पुण्याचा शॉर्टपुट चेंडूचो फटको फसता. चेंडू हवेत. चेंडू खाली नितीन केळुसकर याच्या सामन्यात झेल पकडता. खळ आणि खट्या खळखळाट झालो. सध्या जय बजरंग मळी संघाचं 49 धावसंख्या थोड्याच थांबाना. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पुरो झालो आणि धावसंख्या थांबाना ती 49 गडी बाद झालेत. 6 शेवटचे एक चेंडू आणि या शेवटच्या चेंडूचं मानकरी कोण असतात. ओ हो 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 मैदानाची बघशाल तर आग नुसती आग. आता मैदानात पण इतक्या उशिरान परेश सनिये गावातून प्रवास करून दिले. 500 550 किलोमीटरचा प्रवास करून आणि एका चेंडूचं मानकरी ठराय शकतात आणि या चेंडूवरती षटकार खेचूच लागत आणि अर्धा शतक आपल्या संघाचा सुद्धा पुरा करूचा लागत. परेशसाठी व शेवटचा चेंडू अक्षय धुरतचा मात्र कौतुक करूचा लागत गोलंदाजीसाठी. आतापर्यंत एकही सुद्धा धाव खर्च केला नाही आणि 2 कलम आपल्या नावावर लावून घेतल्या. एकूण 3 गडी बाद झाल्याशिवाय एक धावचीच्या स्वरूपात शेवटचा चेंडू हे सुद्धा खोल पद्धती चेंडू ब्लॉकल पद्धती चेंडू खोडून काढले फटको. एक धाव पुरी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडासा खराब क्षेत्ररक्षण झाला आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा खर्च होतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण नको. उगासी आत्महत्या नको. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली 6 गडी बाद 51 आणि विजयाचा लक्ष्यात म्हणजे 52 आणि ह्या लक्ष कशा पद्धतीने पुरा होताला ह्याचं लोक जो आपल्या समोर घेवते ते मराठीतलो आमचं गोड आवाज ज्येष्ठ आमचे समालोचक धनंजय मुंडगेकर सर यांच्यातच मायक्रोफोन स्वाधीन करते आणि मी तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. जय हिंद, जय गाबित, जय मालवणी आणि जय जायंथे मालवणी. हॅलो हॅलो धन्यवाद सुरेशजी कांदळगावकर. डीके स्पोर्ट्स कर्णधार संघमालक आपल्याला विनंती असेल हा सामना झाल्यानंतर लगेचच आपला सामना होणार आहे. पहिल्या सामन्यातील विजयी संघ वर्सेस चालू सामन्यातील विजयी संघ. या स्पर्धेकरता आम्हाला ज्यांनी खूप
राजेश सारंग वगैरे म्हणजे गाबी समाज प्रीमियर लीग वर्ष पहिलं दुसरा दिवस. काल आपण 4 संघ खेळले होते. कालच्या शनिवारच्या दिवसामध्ये लीग पद्धत आपल्यालाही पाहायला मिळते. काल पराडकन आणि पाहुणे ब्लास्टर हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. सुंदर कालच्या दिवशी सुद्धा खेळ पाहायला मिळाले होते. प्रत्येक सामने या ठिकाणी चुरशीचे पाहायला मिळाले होते. या गाबी समाज प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिलं. आम्हाला ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं त्यांची नावं खालीलप्रमाणे: सत्यवान सारंग, कल्पेश साळगावकर, उमेश यरागी, भाऊ साळगावकर, बारक्या कुबल, अनिल राजमसर, राजेश सारंग, दीपक ढोके, संतोषजी चौगुले, सुमित कोंबुर्लेकर, हरीश साळगावकर, किरण मोंडकर, राज केळुसकर, धनंजय मुनगेकर, संदीप धुरत, हेमंत मोंडकर, हर्षवर्धन रोगे, प्रसाद कांदळगावकर, रोहन खवळे, विष्णू प्रभू, प्रसाद परब, प्रवीण खराडे, पांडुरंग कांदळगावकर, संजीव तारी, रामदास केरकर, यतीन कांदळगावकर, योगेश कांदळगावकर, मंगेश कुर्ले, प्रसाद शिरसाट, दाजी टिकम, श्रीकांत कोयंडे, प्रकाश सावजी, शुभम चौगुले, राजन घाटवळ, प्रशांत पडले, दादा जोशी, रमेश घाटवळ, साभार सनिये, विशाल सनिये, संदीप पराडकर, सचिन कोंबुर्लेकर. ज्यांची नावं राहिली असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. सामन्याकडे परतूया. आजच्या दिवसातील दुसरा सामना तो म्हणजे जय बजरंग मळई वर्सेस आई भैराई देवी मोंड. 5 षटकाचा सामना. जय बजरंग मळई या संघाने प्रथम या ठिकाणी फलंदाजी करताना एकावन्न धावा या ठिकाणी केल्या होत्या आणि 52 धावांचं विजयी लक्ष्य 5 षटकामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे. 30 चेंडू आणि 52 धावा. सन्माननीय सुनीलजी चौगुले यांचं सुद्धा या मैदानावरती आगमन होत आहे. कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा अंतिम दिवस यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. धन्यवाद. 30 चेंडू आणि 52 धावा. गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळतोय मळई संघाचा कर्णधार प्रशांत बाबल आणि भैराई देवी मोंड कडून स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आपल्याला भावेश मेहतर. पहिला चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. वन बाउन्स आपल्याला या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. 30 चेंडू 52 धावांचं विजयी लक्ष्य आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, मोठा फटका, उंच जातोय चेंडू, हवेमध्ये जातोय चेंडू, खाली क्षेत्ररक्षक येतोय काय आणि सुंदर झेल पकडला जातोय. या ठिकाणी भावेश मेहतरला आता मात्र माघारी परतावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आणला होता. राज केळुसकर सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि गोलंदाजी एंडवरती प्रशांत बाबल. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार दिलाय तरी दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी होतोय. धाव संख्या 1 गडी बाद 4 धावा. 2 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणला होता भावेश मेहतर याने, मात्र दुसऱ्या चेंडूवरती फसतोय, झेलचीत बाद होतोय. 1 गडी बाद 4. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक आहे. 30 चेंडू 52 धावांचं लक्ष्य आहे. सामना खूप महत्वाचा आहे. यानंतर सामना होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये डीके स्पोर्ट्स विजयी झाला होता आणि चालू सामन्यातील विजयी संघ असा पुढचा सामना होणार आहे. डीके स्पोर्ट्स कर्णधार संघ मालक, आपल्याला विनंती असेल या सूचनेकडे लक्ष द्या कारण आपला पुढचा सामना होणार आहे. 1 गडी बाद 4. पहिलं षटक चालू असताना प्रशांत बाबल मळई संघाचा कर्णधार. गेली कित्येक वर्ष गाबी समाज क्रिकेटमध्ये आपलं नाव राखून ठेवलेलं होतं. तोच गोलंदाज सध्या गरज आहे मळई संघाला कारण 30 चेंडू 52 धावांचं लक्ष्य आहे. 1 गडी बाद 4.
स्ट्राईक एंड वरती येतोय भावेश मेहतरची जागा घेतोय नवीन फलंदाज अक्षय कोंबुर्लेकर. सुंदर क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑनला दोन या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसत आहेत कारण पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू सुंदर चेंडू लॉंगऑफच्या दिशेने चेंडू येतोय. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली फेक होते आहे. अक्षय मात्र एक धाव जोडतोय संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या होते ती 5 धावा. एक गडी बाद 5. पहिलं षटक चालू असताना आई भैराई देवी मोंड पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती गडीवाद, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव. चौथा चेंडू फलंदाज रोहन लोणे. मोठा फटका आणायचा आहे. सुंदर या ठिकाणी यष्टी रक्षण होतं. एक उत्कृष्ट झेल झाला असता मात्र काय ट्राय केली जाते यष्टी रक्षक अनिल कोंडे यष्ट्यांच्या मागे सुंदर यष्टी रक्षण करताना पाहायला मिळतोय. आपण मेगा स्क्रीन वरती सुद्धा पाहू शकता. यष्ट्यांच्या मागे पहा एका हातीने झेल घ्यायचा प्रयत्न होता. थोडासा प्रयत्न असफल झाला आणि लोणे क्रीज मध्ये मोठा फटका घेतोय. जीवदानाचा फायदा येतोय काय त्या ठिकाणी पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घ्यायची होती लोण्याला पण अक्षय नकार देतोय. झाल्या असत्या 2 धावा. 1-2 धाव घेता घेता एक चौकार षटकार आला तर 52 धावांचं लक्ष्य आहे. पण सुंदर गोलंदाजी होते प्रशांत बाबल कडून. पॉवर प्लेचं षटक आहे. थोडंसं जकडून ठेवलेलं दिसत आहे. एक गडी बाद 6. आई भैराई देवी मोड अक्षय कोंबुर्लेकर स्ट्राईक एंड वरती. प्रशांत बाबलचा पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू. चेंडू उसळी घेतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सुंदर कामगिरी करतोय अनिल कोंडे आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 1 गडी बाद 6 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पॉवर प्लेचं षटक असल्यानंतर या ठिकाणी मोठी हाणामारी होते. पण या षटकामध्ये प्रशांत बाबल याने 1 गडी बाद केला आणि फक्त 6 धावा दिल्या आहेत. आता मात्र समीकरण राहतंय ते 24 चेंडू आणि 46 धावा. गाबी समाज प्रीमियर लीग 2025 मुंबई थरार पाहतोय आपण. कालचा शनिवारचा दिवस आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे रविवारचा दिवस. पाहूया संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण पोहोचतोय फायनल मध्ये. पण सामने मात्र या ठिकाणी चुरशीचे पाहायला मिळत आहेत पहिल्या सामन्यापासून. दुसरा षटक कुणाकडे चेंडू देतोय कर्णधार राज केळुसकर. मला वाटतं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो राज केळुसकर. 24 चेंडू 46 धावांचं विजय लक्ष्य आहे. स्ट्राईक एंड वरती रोहन लोणे एक अष्टपैलू खेळाडू. वेंगुर्ला केरवाडाचा हा सुपुत्र. पाहूया भैराई देवी मोंड कडून खेळतोय. सुंदर बोली लागली होती ऑप्शन मध्ये या खेळाडूवरती. आता मात्र विश्वास दाखवावा लागेल. 24 चेंडू 46 धावा. गोलंदाजी एंड वरती येतोय तो गोलंदाज रघुनंदन केळुसकर. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचा नाव लौकिक आहे तो गोलंदाजी एंड वरती येतोय. 24 चेंडू 46 धावा. विनंती असेल निर्णय त्वरित घ्या. क्षेत्ररक्षण त्वरित सजवा प्लीज. पहिला चेंडू केळुसकर गोलंदाजी एंड वरती. उजव्या इष्टीच्या बाहेर येऊन मोठा फटका खेळून जातोय. झेल होता या ठिकाणी. ट्राय केली असती तर झाला असता. सुंदर या ठिकाणी ट्राय करत होता पण झेल सुटतोय आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय. धाव संख्या होते ती 10 धावा. 1 गडी बाद 10. दुसरं षटक चालू असताना आई भैराई देवी मोंड. आमचे सन्माननीय विश्वजितजी भाबल सर आणि श्रीकांतजी कोंडे यांचे या व्यासपीठावरती आगमन होत आहे. धन्यवाद. रोहनला मात्र या ठिकाणी 2 जीवदानाचा या ठिकाणी फायदा मिळतोय. यष्ट्यांच्या मागेच हे झेल सोडले जातात. पुढचा चेंडू पुढे येऊन मोठा फटका खेळतोय. लॉंग ऑफला चेंडू येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव घेतली जाते. धाव संख्या होते ती
11. एक गडी बाद 11. दुसरं षटक चालू असताना विजयी 52 धावांचा पाठलाग करतो आई भैराई देवी मोंढा संघ. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती रघुनंदन केळुसकर गोलंदाजी एंडवर. पुढे येऊन फुलटॉस चेंडूचा समाचार करून घेतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. खणखणीत असा या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय अक्षय कोंबुर्लेकरच्या बॅट मधून. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 15. दुसरा षटक चालू असताना 1 गडी बाद 15. 11 चेंडू 37 धावा. अजून सामना संपलेला नाहीये. 1-2 निर्धाव चेंडू आले तर या ठिकाणी खूप मजा येईल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 43 धावांचं काहीतरी विजयी लक्ष होतं आणि सामना जयवंत वॉरियर्स हा संघ पराभूत झाला होता. चेंडू दे प्लीज लवकर. कृपया समाज बांधवांना विनंती असेल प्लीज आपल्याला वेळ असेल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर थोडेसे उभे राहा जेणेकरून चेंडू आपण अडवू शकाल तेवढं सहकार्य करा. जाऊया सामन्याकडे. 21 चेंडू 37 धावा. पुढचा चेंडू कमबॅक करतोय काय गोलंदाज पण या ठिकाणी उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईट घोषित करतायत. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 16. 1 गडी बाद 16. सुंदर खेळी करतोय अक्षय कोंबुर्लेकर. सुंदर फटका खेळतोय स्लिपच्या गलीच्या दिशेने. या ठिकाणी 1 धाव घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दोन्ही फलंदाज सुंदर या ठिकाणी फलंदाजी करताना दिसत आहेत. 1-2 धावा घेता घेता एक चौकार एक षटकार सुद्धा मध्ये मध्ये येतोय आपल्याला पाहायला मिळते आणि गरज आहे तशीच गरज आहे संघाला. 1 गडी बाद 17. पुढचा चेंडू रिव्हर्सिपचा मोठा फटका खेळून जातोय. खणखणीत आपल्याला या चेंडूवरती मेगा षटकार पाहायला मिळतोय. सुंदर फटका रोहन लोणेच्या बॅट मधून या 5व्या चेंडूवरती. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 23. पहिल्या षटकाचा विचार केला तर 1 गडी बाद 6 धावा. त्यानंतर या 5 चेंडूंवरती 17 धावा देतोय. खूपच महागडा ठरतोय. कमबॅक करू शकतो रघुनंदन केळुसकर. पाहूया रोहन लोणे स्ट्राईकला. उजव्या एष्टीच्या बाहेर येऊन खणखणीत मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू जातोय एस्टँड वरती आणि या ठिकाणी रोहन लोणे याची वादळी खेळी समाप्त होते. खूप सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज रघुनंदन केळुसकर. 2 गडी बाद 23. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. कमबॅक होत आहे मळई संघाचं. 2 गडी बाद 23 धावा म्हणजे 12 चेंडूंचा विचार केला तर धावसंख्या 23. लक्ष गाठायचं 52 धावांचं. 6 चेंडूंवरती 12 धावसंख्या करून त्रिफळाची बाद होऊन डगआउट मध्ये परततोय तो रोहन लोणे. त्यामध्ये आपल्याला रिव्हर्सिपचा त्याचा षटकार पाहायला मिळाला. सुंदर फलंदाजी करत होता तो म्हणजे रोहन लोणे. या ठिकाणी निराश दिसतोय. 2 गडी बाद 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष गाठायचंय 52 धावांचं. 2 गडी बाद 23. 18 चेंडू आणि 29 धावा. गोलंदाजी एंडवरती येतोय. मळई संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रतीक कोंडे. नवोदित गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजी करतो. 18 चेंडू 29 धावा. अक्षय कोंबुर्लेकर सुंदर फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 29 धावा. गोलंदाजी एंडवरती प्रतीक कोरडे. स्ट्राईकला एका चौकाराने शिकवतोय तो अक्षय कोंबुर्लेकर. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. मोठा समाचार घेतला जातो. मला वाटतं खणखणीत असा या ठिकाणी मेगा षटकार पाहायला मिळतोय. या चेंडूवरती अक्षय तापलेला दिसतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणतोय. धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या होते ती 29. अक्षय 5 चेंडूंचा सामना करतोय. 12 या धावसंख्येवरती खेळतोय. सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आई भैराई देवी मोंढ संघाकडून हा फलंदाज खेळताना मिळतोय.
पुढचा चेंडू वारंवार पुलटा चेंडू टाकले जातात खणखणीत या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने खणखणी षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 35 धावा. सुंदर फलंदाजी. मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 मोठे फटके. आता मात्र प्रतीक कोयंडे याला समजावून सांगताना दिसत आहेत, कारण मागचे दोन्ही चेंडू फुलटॉस टाकले होते आणि दोन्ही चेंडूंवरती षटकार खेचला होता तो अक्षय कोंबुर्लेकर याने. कमबॅक होत आहे आई भैराई देवी मोंढ्या संघाचं. 2 गडी बाद 35. 16 चेंडू 17 धावा. एक विकेट या ठिकाणी आली तर सामन्यात रंगत येईल. सुंदर चेंडू ब्लॉकचा चेंडू होता. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू कमबॅक करतोय. झेलचीच या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जात होती पण पंच नकार देत आहेत. काय गोलंदाजी होते. 1-2 निर्धाव चेंडू. एक गडी बाद झाला तर आई भैराई देवीच्या गोटामध्ये मात्र शांतता दिसेल. पण सध्या तरी अक्षय कोंबुर्लेकर सुंदर खेळी करतोय. 2 षटकार एका चौकारानिशी खेळतोय. प्रतीक पराड. पुढचा चेंडू लेगला चेंडू जातोय. या ठिकाणी 1 धाव घेतली जाते. धावसंख्या होते ती 36 धावा. 2 गडी बाद 36. दोन गडी बाद 36. लक्ष गाठायचंय 52 धावांचं. 14 चेंडू 16 धावा. प्रतीक मात्र कमबॅक करतोय. त्या ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम स्ट्राईक एंड वरती दिसतोय तो म्हणजे सचिन टक्कर. पुढचा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू निर्धाव असेल. सुंदर गोलंदाजी प्रतीक कोयंडे याची. मागच्या 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव आणि पहिले 2 चेंडू 2 षटकार. कमबॅक करतोय. गरज आहे मळई संघाला. कदाचित हा शेवटचा चेंडू असेल आणि तो चेंडू निर्धाव गेला तर या ठिकाणी खूपच मजा येईल. 13 चेंडू 16 धावा. सचिन टक्कर साठी हा चेंडू. यष्टाच्या मागे वारंवार या ठिकाणी मिस होतोय. एक झेल सुटतोय. सोपा झेल सुटतोय अनिल कोयंडेच्या हातीमधून आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 36 धावा. एस्ट्यांच्या मागे अनिल नाहीये. प्रशांत बाबल येतोय आणि मोठी चूक करतोय. 12 चेंडू 16 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. सुंदर फलंदाजी करतोय अक्षय. 19 धावांवरती खेळतोय. 8 चेंडूंचा सामना करतोय. 2 षटकार 1 चौकार त्या खेळीमध्ये त्याने मारलेला पाहायला मिळतोय आपल्याला. आणि सचिन टक्कर 2 चेंडू खेळतोय. 0 या धावसंख्येवरती खेळतोय. 12 चेंडू 16 धावा. गोलंदाजी एंड वरती निर्णायक षटक. 2 गडी बाद 36. परेश सनिये मिडबाव तांबडेचा अष्टपैलू खेळाडू ज्याचा प्रत्येक चेंडू एक नाविन्य घेऊन येतो. वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू तो म्हणजे परेश सनिये. 12 चेंडू 16 धावा आणि सामोरा फलंदाज आहे तो मिडबावचा कोंडवाडीचा अक्षय कोंबुर्लेकर. मिडबावचे दोन्ही खेळाडू. गोलंदाजी एंड वरती परेश सनिये. स्ट्राईक एंड वरती अक्षय कोंबुर्लेकर. 12 चेंडू 16 धावा. सुंदर फटका लॉंग ऑफचा चेंडू येतोय. झेल होतोय. वन डाऊन चौकार पाहायला मिळतोय या चेंडूवरती. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. सुंदर फलंदाजी. नियंत्रित फलंदाजी करतोय अक्षय कोंबुर्लेकर. धावसंख्या होते ती 40. 2 गडी बाद 40. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतोय. निर्णायक खेळी आई भैराई देवी मोंढ संघाकडून खेळताना साकारताना दिसतोय तो अक्षय कोंबुर्लेकर. 11 चेंडू 12 धावा. परेश सनियेला काहीतरी करावं लागेल. पाहूया काय करतोय. 11 चेंडू 12 धावा. 2 गडी बाद 40. विजयी 52 धावांचं लक्ष गाठायचंय. पुढचा चेंडू अक्षय कोंबुर्लेकर साठी परेश सनियेचा.
सुंदर चेंडू, कव्हरला चेंडू येतोय, एक धावच घेतली जाईल आणि एका धावेवर समाधान मानतोय तो सचिन आणि अक्षय. धाव संख्या होते ती 41. चौथं षटक चालू असताना 2 गडी बाद 41. 10 चेंडू 11 धावा. लेफ्ट हँड डावकुरा फलंदाज सचिन टाक्कर या ठिकाणी दिसतोय. 2 चेंडू खेळतोय, 0 या धावसंख्येवरती खेळतोय. दडपण असेल, चेंडू बॅटला लागला नाहीये. 2 चेंडूंचा सामना झालाय परेशानी. गोलंदाजी एंडवर सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. उजव्या एष्टीच्या बाहेर जाऊन चेंडू खेळायचा होता, चेंडू जातोय मिडल स्टँड वरती आणि त्रिफळाची बाद होतोय तो सचिन टाक्कर. 0 या धावसंख्येवरती या ठिकाणी त्रिफळाचीत होतोय. 3 चेंडू खेळतोय, 0 ही धावसंख्या जमविताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 41. सामन्यामध्ये रंगत येते 9 चेंडू 11 धावा. सचिनची जागा घेतोय तो नवीन फलंदाज अनिश मालवणकर. ए भाई नाव काय रे? अनिश मालवणकर, कट्टा देवगड कट्टागावचा सुपुत्र. 9 चेंडू 11 धावा. रंगत येते कारण त्रिफळाची झाला होता. या तिसऱ्या चेंडूवरती परेश सनियाचा तो म्हणजे सचिन, त्याची जागा घेतोय अनिश मालवणकर. पहिला चेंडू फेस करणार आहे, पाहूया दडपण तर असेल. 9 चेंडू 11 धावा. 1 धाव 2 धाव घेता घेता हा सामना विजयी होऊ शकतो, पण सध्या दडपणाखाली खेळताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला जातोय. या ठिकाणी झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय काय, आणि ही मोठी चूक म्हणू शकतो या सामन्यामध्ये. खणखणीत असा चौकार जातोय अनिशच्या बॅट मधून. प्रतीक कोयंडे या ठिकाणी झेल सोडतोय. धावसंख्या होते ती 45 धावा. 3 गडी बाद 45. परेश सनिये थोडासा नाराज दिसतोय कारण शेवटचा क्षण होता, हा झेल झाला असता स्ट्राईक सुद्धा रोटेट होत नव्हती आणि ही मोठी चूक म्हणावी लागेल. पण क्रिकेट आहे, जर तरचा खेळ आहे. सामना अजून संपलेला नाही. 1-2 चेंडू निर्धाव गेले तर सामन्यामध्ये रंगत येणार आहे. धाव संख्या 45 धावा. 8 चेंडू 7 धावा. अनिश मालवणकर एका चौकारांनी खेळतोय. उजव्या एष्टीच्या बाहेर मोठा फटका घेतला, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. प्रतीक चेंडू खाली येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा जोडल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी अक्षय नकार देणार यात शंकाच नाहीये कारण दमलेला दिसतोय. अक्षय मोठे फटके खेळतो, जास्त धावा करायच्या नसतात अक्षयला, मात्र सुंदर खेळी साकारताना दिसतोय अक्षय कोंबुर्लेकर. धाव संख्या 47. 3 गडी बाद 47. 7 चेंडू 5 धावा. एक शेवटचा निर्णायक चेंडू परेश सनेचा. सुंदर गोलंदाजी कमबॅक होत आहे. 6 चेंडू शेवटचे आणि 5 धावा. कंपल्सरी चेस करावं लागणार आहे. 6 चेंडू मध्ये तुम्हाला 5 धावा कराव्याच लागणार आहे. 3 गडी बाद 47. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर गोलंदाजी करून गेला परेश सने. आता मात्र स्ट्राईकला दिसतोय आपल्याला. सुंदर खेळी करणारा तो म्हणजे अक्षय कोंबुर्लेकर. 10 चेंडू खेळतोय, 24 धावा या ठिकाणी पटकावतोय. त्यामध्ये त्याचे 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 6 चेंडू 5 धावा. निर्णायक षटक कुणाकडे येत आहे? मळई संघाकडून गोलंदाज म्हणून कुणाकडे चेंडू दिला जातोय? कर्णधार काय विचार करत असेल? रघुनंदन केळुसकर ज्याने षटक क्रमांक 2 फेकलं होतं. 6 चेंडू 5 धावा. समोरा फलंदाज आहे तो अक्षय कोंबुर्लेकर. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. पाहू या ठिकाणी चेंडू जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, नकार देतोय आणि हा पंच चेंडू नो घोषित करतायत. थोडीशी उंची दिलेला चेंडू पंच नो घोषित करतायत म्हणजे हा फ्री हिट साठी चेंडू जातोय. धाव संख्या होते ती 3 गडी बाद 49. 6 चेंडू आणि 3 धावा. रघुनंदन केळुसकर दुसरं षटक 17 धावांचं. या 6 चेंडू 5 धावांचं लक्ष्य असताना हा नो चेंडू. पुढचा चेंडू
यष्टांच्या मागे स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. आता तर ट्राय करायची होती, शेवटचा क्षण आहे आणि विजयी चौकार या ठिकाणी येतोय तो अनिश मालवणकरच्या बॅट मधून. आई भैराई देवी हा संघ या ठिकाणी हा सामना विजयी होतोय. म्हणजे पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो आई भैराई देवी मोंड वर्सेस